मी तुमचीच वाट पाहत होते। गडावरील सर्व कामं सुरळीत चालू आहेत की नाही हे पाहायला गेलो होतो। परंतु देवी, आपण कोणत्या विचारात आहात? आज श्री खंडेराय बानूला भेटायला गेले आहेत। म्हाळसा देवींनी सांगितल्याप्रमाणे पंधरवड्यातून केवळ 2दा श्री खंडेराय आणि बानू भेटू शकतात या वचनानुसार ते गेले आहेत। हो, श्री म्हाळसा देवींनी जाण्याआधी त्यांना थांबवलं देखील नाही। हो, कारण आता म्हाळसा देवींना सत्याची जाणीव आहे। हे सारं का घडतं आहे हे त्यांना ठाऊक आहे आणि त्यांना हे कळण्यासाठी श्री खंडेरायांनी सहाय्य केलं होतंच। हो, आहे माझ्या स्मरणात। श्री म्हाळसा देवी एकांतात गेल्या होत्या तेव्हा श्री खंडेरायांनी त्यांना सहाय्य केलं होतं। आणि आता बानूला देखील सत्याची जाणीव व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ह्या कार्यात आपल्याला देखील सहाय्य करावं लागेल। श्री म्हाळसा देवींच्या मनात नेमकं काय चालू आहे ते आपल्याला लवकरच कळेल। परंतु आज श्री खंडेराय आणि बाणाईची भेट होत आहे, त्यामुळे बाणाईला सत्य कळण्याच्या दृष्टीने निश्चितच काहीतरी घडेल असं मला वाटत आहे। स्वाभाविक आहे, श्री खंडेराय बानूचे देखील आराध्य आहेत, त्यामुळे बानूला देखील त्यांच्याकडून सहाय्य होणं स्वाभाविक आहे। होय, त्यात काही अयोग्य आहे असं मला नाही वाटत। जसं एखाद्या शिष्याला त्याच्या गुरुकडून मार्गदर्शन मिळतं, तसंच श्री खंडेरायांकडून बाणाईला देखील तिच्या आत्मज्ञानासाठी काही गोष्टी निश्चितच कळतील। मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की ते काय आहे हे आपल्याला देखील कळायला हवं, कारण प्रसंगी आपल्याला देखील तिला सहाय्य करावं लागेल। हो, त्याविषयी आपल्याला श्री म्हाळसा देवींशी चर्चा करावी लागेल। हो, आपण चर्चा करू, त्यातून आपल्याला मार्गही मिळेल। परंतु त्याआधीच बाणाईचा आत्मज्ञानाच्या मार्गावर जाण्याचा प्रवास हा सुरू झाला असेल। असं का वाटतं आहे तुम्हाला? आज अनेक दिवसांनंतर श्री खंडेराय आणि बाणाई यांची भेट होत आहे। बाणाईच्या मनात अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तिला मिळाली नाही। आज भेट झाल्यावर श्री खंडेरायांकडे तिच्या मनात जे काही आहे ते सगळं ती विचारेल। परंतु ती कोण आहे याबद्दल ती त्यांना थेट विचारणार नाही। मी असं म्हणतच नाहीये, मी केवळ इतकंच म्हणालो की बाणाईला सत्य कळण्याच्या दृष्टीने जसे आपण प्रयत्न करत आहोत तसे ती स्वतः देखील सत्य कळण्याच्या दृष्टीने विचार करत असेल। आणि श्री खंडेरायांनी सहाय्य केल्यामुळे तिच्या आत्मज्ञानाचा, तिच्या साक्षात्काराचा हा क्षण अधिक जवळ येऊ शकतो। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटलं काय? ती का? मला माहिती नाहीये। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या? नेहा आले। आई, मी येते। होय काकू, येते। सावकाश जाग। हो हो।
मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.